रायगडवर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद पुन्हा एकदा पेटलेला आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी हे स्मारक हटवावं अशा पद्धतीची मागणी आहे ती मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे। नेमकं या स्मारकाचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे, हे स्मारक आलं कुठून, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सर आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घ्या। सर, खरं तर संभाजीराजेंनी ही मागणी केली, मात्र हे स्मारक आलं कुठून हा प्रश्न आहे तो अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे। नाही, हे स्मारक जे आहे ते 1936ला बसवलं आहे आणि तसा शिलाफलकच त्या स्मारकावर आहे। शिवाजी महाराजांचा कुत्रा होता का नव्हता हा ऐतिहासिक डिबेटचा भाग आहे, तो आपण सोडून देऊ। पण शिवाजी महाराजांचं निधन झालं 1980 मध्ये, त्यावेळेला त्यांच्या 1680 मध्ये त्यावेळेला त्यांच्या चितेमध्ये एखाद्या कुत्र्यानं उडी घेतली असे कुठलेही संदर्भ, आणि त्यानंतर त्याचं स्मारक बांधलं गेलं जुन्या त्याच वेळेला, अशी कुठलीही माहिती संदर्भ आपल्याकडं प्राथमिक दुय्यम साधनामध्ये उपलब्ध नाही आहेत। त्याच्या पुढे जाऊन ज्या वेळेला रायगड किल्ल्याचं आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांची समाधी शिवाजी महाराजांच्या आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाच्या ताब्यात तो किल्ला गेला, त्यानंतर परत सातारच्या शाहू महाराजांच्याकडे गेला, म्हणजे शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्याकडे तो गेला होता। त्याच्यानंतर त्यांच्या सातारा छत्रपतींच्याकडून पोतनीस घराण्याकडे तो किल्ला होता, आणि त्यानंतर पेशव्यांनी पोतनीसांच्याकडून सातारा छत्रपतींच्याकडे तो किल्ला जिंकून घेतला। त्यानंतरची पेशवे काळातली रायगड किल्ल्याची माहिती देणारी खूप कागदपत्र पुणे पुरालेखागारामध्ये आहेत, त्याचा अभ्यास सगळ्यांनी केलेला आहे। त्या कुठल्याही कागदपत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या या समाधीच्या शेजारी असणाऱ्या कुत्र्याच्या स्मारकाचा उल्लेख नाही। त्यानंतर 1818 मध्ये कर्नल प्रॉथर नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं दुसऱ्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई, नारोआवटी नावाचा किल्लेदार आणि त्याच्याबरोबर शेख अबूद जो पेशव्यांनी ते मुस्लिम सैनिक ठेवलेले होते पगारी, यांच्याकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर तो रायगड किल्ल्यावर गेलेला आहे। त्यानं त्याच वेळेला रायगड किल्ल्याची वर्णनं करून ठेवलेली आहेत, रायगड किल्ल्याचा नकाशा करून ठेवलेला आहे। त्यामध्ये त्यानं शिवाजी महाराजांच्या समाधीचं वर्णन करून ठेवलेलं आहे, ती कुठं आहे, ती अष्टकोनी आहे आणि तिची दुरावस्था कशी या वारसांनी त्यांच्या केलेली आहे ज्यांच्याकडे रायगड होता, हे त्यानं लिहून ठेवले। पण त्यानं सुद्धा त्याच्या वर्णनांमध्ये कुत्र्याच्या स्मारकाचा उल्लेख केलेला नाही, कुत्र्याच्या कथेचा, दंतकथेचा उल्लेख केलेला नाही। हे आधुनिक काळातला 1818चं मी सांगतोय। त्याच्यानंतर महात्मा फुले रायगड किल्ल्यावर गेलेले होते। महात्मा फुलेंनी सुद्धा 1970च्या दशकामध्ये ते 1870च्या दशकामध्ये ते गेले होते। त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या समाधीचं व्यवस्थित वर्णन केलं, त्या ठिकाणी घडलेला इन्सिडन्स जो त्यांच्याबद्दल जी घटना घडली ती लिहिली, पण त्यांनी सुद्धा कुत्र्याबद्दल काहीही कथा दंतकथा लिहून ठेवल्या नाहीत। त्यानंतर बुक ऑफ बॉम्बे नावाचं ज्यानं पुस्तक लिहिलं, त्या जो ग्रंथकार आहे बुक ऑफ बॉम्बे लिहिणारा, त्यानं सुद्धा विस्तृत वर्णन रायगड किल्ल्याचं आणि तिथल्या वास्तूंचं लिहिलं आहे, त्यानं केलं नाही। त्यानंतर रिचर्ड टेम्पल हा मुंबईचा गव्हर्नर होता, तो रायगड किल्ल्यावर गेला, त्यानं शिवाजी महाराजांच्या समाधीचं वर्णन केलं आहे। नुसतं समाधीचं वर्णन नाही केलं तर त्यानं त्यावेळची स्केचेस काढलेले आहेत रायगड किल्ल्यावरची अनेक। त्याचबरोबर त्यानं समाधीवर जी फुलं उमललेली होती त्यावेळेला निळ्या रंगाची जी, त्या सगळ्या फुलांचं निळ्या फुलांचं सुद्धा त्यानं वर्णन करून ठेवलंय। आणि तो चांगला इतिहासाचा अभ्यासक होता रिचर्ड टेम्पल। त्याच्याबरोबर त्यानं जे काही लिहून ठेवलंय त्याच्यामध्ये कुठंही त्यानं या कुत्र्याच्या कथेचा, दंतकथेचा, स्मारकाचा उल्लेख केलेला नाही। आर्थर क्रॉफर्ड नावाचा एक रेव्हेन्यू कमिशनर रायगड किल्ल्यावर त्याच्याबरोबरच गेलेला होता, क्रॉफर्ड मार्केट जे नाव पडले ते मुंबईचं त्याच्यावरून आहे, त्यानं कुठेही उल्लेख केलेला नाही। त्यानंतर त्याच वेळेला ब्रिटिश सरकारनं ज्यावेळेला बातमी आली आणि ही मुवमेंट सुरू झाली शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराची, महात्मा फुलेंच्या प्रेरणेनं पहिल्यांदा सुरू झाली होती, त्यांनी हिराबागेत पहिल्यांदा सभा महात्मा फुलेंनी घेतलेली होती या समाधीच्या जीर्णोद्धारासंदर्भात। त्यानंतर ब्रिटिशांनीच स्वतः ब्रिटिशांच्या फॉरेस्ट खातं आणि कुलाबा इंजिनियर यांनी दोघांनी पुढाकार घेऊन या समाधीचे नकाशे तयार केले होते। ते नकाशे पुरालेखागारात उपलब्ध आहेत। ते अष्टकोनी चौथरात शिवाजी महाराजांचं आहे, त्याचे सेक्शन प्लॅन सगळं आहे, त्याची वर्णन आहेत। त्याच्यामध्ये कुठंच या कुत्र्याचा
स्मारकाचा समाधीचा उल्लेख नाही. त्याचबरोबर त्यावेळेला कुलाबा गॅझेटर नावाचं एक गॅझेटर छापलं गेलं 1896च्या दरम्यान. त्याच्यामध्ये रायगड किल्ल्याचा एक नकाशा छापला गेला. त्याच्यामध्ये सुद्धा कुठंही, बाकी सगळी ठिकाणं बारीक सारीक दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही कुत्र्याच्या स्मारकाचा उल्लेख नाही. हे कुत्र्याचं जे स्मारक आलं हे गडकऱ्यांचं जे राजसन्यास नाटक लिहिलं गेलं त्या राजसन्यास नाटकाच्या अर्पण पत्रिकेतून कुत्रा आला पहिल्यांदा. आणि मग त्याचाच आधार घेऊन जे नाटक शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं बदनामी करणार आहे, अत्यंत बदनामीकारक लिखाण त्या नाटकातून आले. तुम्ही आज सुद्धा ते वाचू शकता. पण एकेकाळी ते त्याला मुद्दाम म्हणून बूस्ट केलं गेलेलं होतं. अशा नाटकाचा आधार घेऊन ते कुत्र्याचं स्मारक तिथं बसवलं. आज सुद्धा त्या कुत्र्याच्या स्मारकाच्या खाली जे शिलाफलक बसवलेले आहेत त्याच्यामध्ये ती जी अर्पण पत्रिका आहे त्या राजसन्यास नाटकाची ती जशीच्या तशी त्या ठिकाणी कोरलेली आहे. एवढं सगळं झाल्यानंतर 2000 सालामध्ये इसवी सन 2000 मध्ये पुण्याच्या गोपाळ चांदोरकर नावाच्या एका आर्किटेक्चर व्यक्तीनं शोध शिवसमाधीचा नावाची एक पुस्तिका लिहिली आणि त्यातून असं सांगायला सुरुवात केली की शिवाजी महाराजांची जी अष्टकोनी चौथऱ्यावरची समाधी आहे किंवा तो चौथरा आहे तो एका स्तंभ, रायगडावर स्तंभ आणि मनोरे आहेत अष्टकोनी, त्याचा पाया आहे. ही शिवाजी महाराजांची समाधीच नाही आहे, तो स्तंभाचा पाया आहे आणि जिथं कुत्रा बसवलाय ते शिवाजी महाराजांची समाधी आहे असं त्यांनी लिहून ठेवलंय. ती पुस्तिका आज सुद्धा उपलब्ध आहे, लोक बघू शकतात. आणि त्यानंतर मग आमच्यासारख्या अभ्यासकांनी आणि त्याच्या अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की हे सगळं षडयंत्र हे शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी रचलं गेलं. आणि म्हणून कुठलाही पुरावा नसताना उभा केलं गेलेलं स्मारक. एवढंच काय, तुकोजीराव होळकर महाराज यांची सुद्धा बदनामी त्यातून करायचा प्रयत्न, एक विकृत कथा रचली गेली की तुकोजीराव होळकर महाराज हे ब्रिटिशांना घाबरत होते आणि म्हणून त्यांनी कुत्र्याच्या स्मारकाला निधी दिला आणि त्यांच्या पैशातून हे स्मारक उभं राहिलं. अशा कथा खूप जवळजवळ 70-75 वर्ष रायगड किल्ल्यावर सांगितल्या जात होत्या. इतकंच नाही तर त्या ग्रंथातून नोंद केल्या गेल्या, पण ह्याला कसलाही आधार नाही. तुकोजीराव होळकर महाराज हे राजऋषी शाहू महाराजांचे मित्र होते. एवढंच काय, तुकोजीराव होळकरांचे जे सुपुत्र महाराजा यशवंतराव होळकर साहेब यांना शाहू महाराजांनी स्वतःची बहीण चंद्रप्रभाबाई दिलेली होती. आणि अशा सगळ्या गोष्टी असताना बहुजन नायक सगळे जे काम करत होते, ब्राह्मणेतर चळवळीचे काम करत होते, यांची बदनामी करण्यासाठी म्हणून ते कुत्र त्या ठिकाणी बसवलं. आणि आज लोकांसमोर आलेला आहे. पुरातत्व खात्याला अनेक वेळेला ज्यावेळेला माहिती अधिकार प्राप्त झाल्यानंतर माहिती विचारली गेली त्यावेळेला ते कुत्र्याचं स्मारकाविषयी त्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत. इतकंच काय, ते कुत्र्याचं स्मारक हे त्यांच्या मॉन्युमेंटच्या लिस्टेड मॉन्युमेंटमध्ये सुद्धा नाही आहे असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि जी त्या कुत्र्याच्या स्मारकाची भलावण करणारी मंडळी आहेत यांना अनेक वेळेला जाहीर आव्हानं देऊन सुद्धा की तुमच्याकडे जर काही त्या कुत्र्याबद्दल पुरावे असतील, शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेणारे अस्सल पुरावे म्हणतोय, तर ते तुम्ही पुढं आणा. तर ते सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी आणलेले नाहीत. पण वारंवार 2012 मध्ये ज्यावेळेला शिवभक्तांनी हे कुत्र्याचं स्मारक काढून उद्ध्वस्त केलेलं होतं, पुन्हा हीच मंडळी गेलीत आणि यांनी परत ते कुत्रा तिथं बसवला. अनैतिक कुत्र्याचं समर्थन करणारी मंडळी ही असं का करतात हा प्रश्न आहे. त्यांच्याकडे पुरावे नसताना स्मारक उभा केलं, उद्ध्वस्त केलेलं स्मारक परत बसवलं, त्याला परवानगी घेतली नाही परत बसवताना. खरं तर त्यांच्यावर केसेस घालायला पाहिजे होत्या, पण ज्यांनी ते स्मारक उद्ध्वस्त केलं त्या शिवभक्तांच्यावर घातल्या. पण ती केस चालली 12 पासून ते मागच्या 2 वर्षापर्यंत आणि त्याच्यामध्ये त्या शिवभक्तांची निर्दोष मुक्तता झाली, कारण या स्मारकाबद्दल कसलेही पुरावे उपलब्ध नाहीत. मध्यंतरी तुम्हीच मागणी केली होती की या स्मारकाला दिलेला बंदोबस्त आहे तो काढून टाकावा. काढायलाच पाहिजे. कुत्र्यात जे अनैतिक स्मारक आहे त्याला कसला बंदोबस्त देत आहे. म्हणजे जे शिवाजी महाराजांची बदनामी करतात, शिवाजी महाराजांच्या बदनामी साथीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला संरक्षण देणं म्हणजे त्या बदनामीला समर्थन करण्यासाठी आहे. म्हणून ते स्मारकाचं जे पोलीस संरक्षण आहे ते काढून टाकलं पाहिजे. ते स्मारक खरं तर काढून टाकलं पाहिजे आणि तिथं
जे काय वास्तव इतिहासाला धरून तिथं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जशाच्या तशा जतन करून ठेवल्या पाहिजे. अनेक दाखला काही इतिहासकार देत आहेत की त्या वाघ्या कुत्र्याच्या खाली पुतळाबाई यांची समाधी होती आणि पुतळाबाई सती गेले होते, त्याला काय आधार आहे? आर्थर क्रॉफर्ड नावाचा जो रेव्हेन्यू कमिशनर होता तो रिचर्ड टेम्पल बरोबर रायगडाला गेलेला होता आणि त्यानं काही स्केचेस काढून ठेवली होती. ते त्याच्या आवर ट्रबल्स इन पुणा अँड डेक्कन नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यानं ते छापून ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्यानं काय म्हटलं की जे चौथरा आहे जो कुत्र्याच्या खाली आहे त्याला त्यानं क्रिमिनेशन प्लॅटफॉर्म ऑफ शिवाजी असं नाव दिलं, म्हणजे दहनस्थळ असं त्यानं म्हटलं. पण ते कोरोनेशनचं क्रिमिनेशन झालं असावं, त्यामुळे ते झालं. कोरोनेशन म्हणजे राज्याभिषेक, क्रिमिनेशन म्हणजे दहनस्थळ. आणि पुतळाबाई साहेब या सती गेलेल्या होत्या शिवाजी महाराजांच्या नंतर, ज्यावेळेला शंभूराजे या कटवाल्यांच्या कारस्थानातून निसटून रायगड त्यांनी जिंकला त्यानंतर, आणि त्यांचे ते स्मारक असावं असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण त्याच्या विषयावर कुठलाही ठोस पुरावा आपल्याकडं नाही. त्यामुळं पण त्या ठिकाणी काहीतरी चौथरा होता, त्याला आर्थर क्रॉफर्डनं क्रिमिनेशन प्लॅटफॉर्म म्हटलं. काही लोक त्याला सोयराबाई साहेबांची समाधी असू शकतात, काही लोक म्हणतात पुतळाबाई साहेबांचे त्या सती गेलेल्या होत्या, हे वास्तव आहे, त्याच्या नोंदी आहेत, त्यांचं तेच ठिकाण असू शकतंय. हे तर काय, त्याला अजून कागदोपत्री पुरावे उपलब्ध नाहीत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला पूर्वी लोक आहे ते जवळ जाऊन नतमस्तक व्हायची. हा वाघ्या कुत्रा बसवल्यापासून किंवा 2012ला ज्यावेळी संभाजी ब्रिगेडनं पाडलं त्यानंतर इथं बंदोबस्त आहे तो नेमलेला आहे, त्यामुळं तिथंपर्यंत जाता येत नाही. शिवभक्तांचा हा रोष आहे. समाधीपर्यंत जाता येते, समाधीला तर आपण नतमस्तक होऊ शकतो, पण त्या कुत्र्याच्या स्मारकापर्यंत जाता येत नाही. त्याला त्यांनी बॅरिकेटिंग लावून ठेवले होते, अत्यंत चुकीचे बॅरिकेटिंग लागले होते. मीच त्याला आवाज उठवला. इतकंच काय, संभाजी महाराजांच्या ओऱ्या बांधल्या होत्या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी तिथल्या लोकांना तिथं बसण्यासाठी. तर तिथं सिंटेक्सच्या टाक्या वगैरे पोलीस तिथंच राहत होते. म्हणजे ऐतिहासिक वास्तूतच पुरातत्व खातं कशी काय परमिशन देते राहायला, पाण्याच्या टाक्या ठेवायला, हे माहीत नाही. म्हणजे ते सगळ्या चुकीच्या गोष्टी, बेकायदेशीर गोष्टी तिथं चालू होत्या. त्यावेळेला आम्ही आवाज उठवलेला होता, तिथल्या दुरावस्थेबद्दल आवाज उठवलेला होता. आणि खरं तर पुरातत्व खात्यानंच ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या अनैतिहासिक गोष्टी त्यांच्या मॉन्युमेंटच्या लिस्टिंगमध्येच नसेल तर ठेवल्यात कशाला, हा एक प्रश्न आहे. खरं तर संभाजीराजांच्या मागणीनुसार पुतळा तो कधी पाडतील हा निर्णय सरकार घेईल, मात्र आता तात्काळ बंदोबस्त हटवावा अशी मागणी असणार आहे. बंदोबस्त लावायलाच नको पाहिजे होता तिथं. शिवाजी महाराजांच्या समाधीला ठीक आहे, तिथं काही विकृत मानसिकता काही करू शकते. मध्ये आपल्याला माहित आहे कुठल्या तर माणसानं जाऊन तिथं त्या अस्थि रक्षा काय तर तिथं घासायचा आणि करायचा प्रयत्न केलेला होता. पुण्यातलाच होता विकृत कोणतर, ते पोलिसात सुद्धा नोंद झाली. त्याचं काय झालं माहीत नाही, पण ती नोंद पोलीस केस सुद्धा झाली होती. तर तशी मंडळी करून येत म्हणून पोलीस बंदोबस्त हा शिवाजी महाराजांच्या समाधीला असावा. कुत्र्याच्या संरक्षणासाठी, कुत्र्याच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त आहे, हे खरं तर हास्यास्पद आहे आणि तो काढला पाहिजे. नक्कीच वाघ्या कुत्र्याचे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ आहेत ते इतिहासामध्ये उपलब्ध नाहीत. काल्पनिक आहे त्या कथा या संदर्भातल्या आहेत त्या केल्या गेल्यात आणि जाणीवपूर्वक आहे ती बदनामी या संदर्भातली करण्याचा प्रयत्न आहे तो होतोय. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी वाघ्या कुत्र्याचं जे स्मारक आहे ते काढून टाकावे, त्यासोबतच तात्काळ तिथला पोलीस बंदोबस्त सुद्धा हटवावा अशा पद्धतीची मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोकी, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.